लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, सुनेत्राबाई पवार असतील, या सर्वांचं आभार मानले पाहिजे. कारण एक खूप मोठा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक निर्णय त्या सर्वांनी घेतला आणि शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांची थकबाकी त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाख रुपये आणि प्रोत्साहनपूर्व जे चालू बाकीतले शेतकरी त्यांना 50,000 रुपये असा एक ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल आपण या सर्वांचं आभार मानूया. आणि आप्पासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो पूल होणार आहे त्याचा निश्चित प्रकारे फायदा चांदगाव आणि पोमनवाडी पुलाचा एक ऐतिहासिक न भूतो हे अशक्य गोष्ट होती, परंतु दादांनी आपल्याला शब्द दिला होता आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण माझ्या सूचनेला लगेच होकार दिला आणि त्यांनी शक्य गोष्ट केली, त्या पूल मंजूर केला. त्याबद्दलही इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. आज मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आप्पासाहेबजी जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या मार्केट कमिटीचं काम हे खूप चांगलं काम हे चालू आहे. त्यांनी खूप ही मार्केट कमिटीच्या उलाढालीमध्ये आप्पासाहेबांबरोबर जे चेअरमन झाले, जे संचालक झाले, जे व्हाईस चेअरमन झाले, उपसभापती झाले, त्या सर्वांचा सिंहाचा वाटाय. शेवटी चांगलं काम हे केलं आपण करत असतो. आणि मग असे मला फडतरे आबा सांगत होते की 1ही रुपयाचं कर्ज त्या मार्केट कमिटीवरती नाहीये. आणि इंदापूरच्या पेट्रोल पंपाचा जर विचार केला तर महिना नेट खर्च जाऊन 3 लाख रुपये महिना, साधारणतः 30-35 लाख रुपये वर्षाला नुसत्या पंपाचे इंदापूरचे मिळतात. आणि हे तर निमगावचं खूप मोठं निमगावचं हे ठिकाण आहे. इतर रहदारी दिवसेंदिवस वाढते. मला वाटतं रामकोटचा रस्ता इथंच पलीकडे दिसत असेल ना, रामकोटचा रस्ता इथं पुढंच असेल कदाचित. तुम्हा सर्वांना माहितीसाठी सांगतो, आप्पासाहेब येणाऱ्या काळात जसं एक पुलाचं तुम्हाला एक आश्चर्यचकित गिफ्ट दिलं होतं, तसं दुसरं एक गिफ्ट मी निमगावकरांसाठी निश्चित प्रकारे येणाऱ्या महिन्या 2 महिन्याच्या काळामध्ये एक चांगलं गिफ्ट मी माझ्या निमगावकरांना दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा फायदा आप्पासाहेब तुम्हाला मार्केट कमिटीला पण त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे होणार आहे. आणि कॉन्क्रीट गिफ्ट आहे, ते जे गिफ्ट आहे ते कॉन्क्रीट गिफ्ट आहे. मी आज काय सांगत नाही कुठनं कसं काय वगैरे, पण तुम्हाला माहित आहे की आज दादांची आठवण आपल्या सर्वांना आल्याशिवाय राहत नाही. आणि तुमच्या सगळ्यांच्या तालमीत तयार झालेला माणूस आहे. मी नुसतं मुंबईला जातो, पुण्याला जातो, काय नुसतं जरी मंत्री असलो तर माझं लक्ष माझ्या इंदापूरवरती नक्की असतं. आज इंदापूरला कुठल्या रस्त्याला थोडा खड्डा लागला, कुठं थोडा त्रास झाला तर तिथं आता काय केलं पाहिजे पवार साहेब, त्यामुळं माझं लक्ष सगळ्यांवरच असतं. पण आता काही वेळेस काय अडचणी असतात, ते समजून अडचणी. ह्याचा अर्थ तुमच्यावर प्रेम कमी असं नाही, माझं प्रेम आहे, पण काही गोष्टीमध्ये आपण काही गोष्टी समजून घ्यायच्या आणि सांभाळून घ्यायच्या असतात. त्यामुळं निश्चित प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे सरकार काम करते. आपण 7.5 हॉर्सपॉवरच्या आतले वीज बिल माफ करतोय. किती सरकारला खर्च येतो वर्षाला? 24,000